महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शहर और आसपास के विभिन्न पुलिस थानों की सीमा में जहां सोने की चेन चोरी की घटनाएं हो रही है, वहीं पिछले माह गंगापुर पुलिस थाने की सीमा में सोने की चेन चोरी की घटना घटी। जांच करते ही पुलिस को बड़ी सफलता मिली है और 4 संदिग्ध सोने की चेन चोरों को गिरफ्तार भी कर लिया है। उनके पास से कुल 11,23,688 रुपये मूल्य का सोना और 2 पहिया वाहन भी जब्त कर लिए गए हैं। 29 मार्च को शाम करीब 7:15 बजे शांति निकेतन चौक पर एक बुजुर्ग पैदल यात्री के गले से 2 पहिया वाहन सवारों ने 15 ग्राम की मंगलसूत्र छीन लिया है। इस मामले में प्रभारी पुलिस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत ने जबरन चोरी का मामला दर्ज कर टीम को गहनता से जांच करने के भी निर्देश दिए थे। प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं। माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं आणि त्या दरम्यान 29 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते 2 मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं। आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून। नंतर मग माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची, PSI मोतीलाल पाटील आहे। तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधला की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी, कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास होत होता पब्लिकला। त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या, 4 टीम्स तयार केल्या। सिव्हिलवर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली। त्यानंतर आमचे एक हवालदार आहेत रवींद्र मोहिते, यांना टिप मिळाली, त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली। पुढच्या 2 तासामध्ये आम्हाला 2 मोटरसायकल्सवर मिळाले, 2 अल्पवयीन होते। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूरमध्ये 2, नाशिक रोड इंदिरानगरमध्ये 2, सरकारवाडा 1, भद्रकाली 1 या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली। त्यानंतर आम्ही त्यांना अजून चौकशी केली असता त्यांनी अजून 4 लोकांची नावं सांगितले। ते 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत आमच्याकडे 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकलचे असे एकूण 10 गुन्हे ओपन झालेले आहेत। सर्व गुन्ह्यातली गेलेला माल रिकव्हर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे अजून। ते जे आरोपी आहेत ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत। आम्ही ठरवलं आहे की हे चेन स्नॅचिंगचे प्रकार सगळे बंद झाले पाहिजे म्हणून आम्ही याच्यावर सातत्याने काम करणार आहोत। आमच्या वरिष्ठांकडून आदेश झालेले आहेत। आमचे DCP आहेत किरण कुमार चव्हाण साहेब आणि ACP सरकारवाडा आहेत, हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं डेली वर्क चालू आहे। याच्यापुढेही आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि काही गुन्हे अजून उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे। सर, हे अटक जे आरोपी आहेत त्याच्यामधले सगळे तरुण आहे? याच्यात 4 मेजर आहेत आणि 3 जे आहेत ते अल्पवयीन आहेत। अल्पवयीन ते शाळा सोडून दिलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी घरी नसतात किंवा एका ठिकाणी नसतात। मोटरसायकल चोरी करायच्या, त्याच्यावर स्नॅचिंग करायची, आलेल्या पैशातून मजा करायची किंवा मग मोबाईल्स वगैरे किंवा किमती गॅजेट्स वगैरे घ्यायचे, असे त्यांचे रोजचे उद्योग चालू होते। पिछले 15 दिनों से अपराध जांच दल के उपनिरीक्षक मोतीलाल पाटिल, अन्मालदार रविंद्र मोहिते, गिरीश महाले, राकेश राउत, मुकेश गांगुर्डे, मच्छिंद्र वाकचौरे, सोनू खाड़े, अश्विनी खांडवे आदि ने अलग अलग इलाकों में जांच कर जाल बिछाना शुरू कर दिया है। इस बीच मोहिते द्वारा प्राप्त गोपनीय जानकारी के आधार पर टीम ने जाल बिछाया और संदिग्ध अपराधियों को अक्षय सुनील बोरकर, राज गायकवाड़ और परवेज उर्फ सोनू जावेद मनियार, सभी निवासी शिवाजी नगर, इनको शिताफी सराय से गिरफ्तार कर लिया है। उनके पास से प्राप्त जानकारी के आधार पर पुलिस ने उनके 3 और नाबालिग साथियों को भी चोरी के 2 पहिया वाहन के साथ ही गिरफ्तार कर लिया। आगे की जांच दौरान कुल 10 अपराधों का खुलासा भी हुआ है। यह संभव है कि इस अपराध के समाधान से इनसे जुड़े अन्य अपराधियों की भी पहचान हो सकेगी। महाराष्ट्र बुलेटिन के लिए भूषण जैन, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।